उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री अजितदादा इथे आले, काय आश्वासन तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्या आश्वासनाचे कशा पद्धतीने त्याकडे पाहताय? मी पण त्यांना मागणी केली, जे आपण मागणी करतोय सगळ्या लोकप्रतिनिधींना, शासनाला, समाजकार म्हणजे जे लोक आहेत का आपले सगळे ह्याच्यामध्ये, आणि जे भूमिका मांडतायत सगळे लोकप्रतिनिधी, संतोष अण्णाला न्याय पाहिजे, त्याच भूमिकेत मी त्यांना म्हणलो की मी उद्यापर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सगळे आरोपी अटक करा म्हणून मी काल बोललो होतो। मला म्हणले थोडं आजच्या 1-2 दिवसात मला सांग तू काय करायचं। मी 2 दिवसात अटक करा, तुम्ही सोमवारपर्यंत तुम्ही सगळे आरोपी अटक करा आणि पुढील कारवाईसाठी सादर करा। अजितदादांनी तुमच्या कानामध्ये देखील काही शब्द बोलले की जे खूप हळू आवाजात बोलत होते, काय नक्की बोलणं झालं, काय त्यांचं म्हणणं होतं? सांगतो की ते मला म्हणले फक्त विश्वास ठेव, ह्याच्यापेक्षा तुला जास्त पलीकडे काही बोलत नाही, विश्वास ठेव, तुझ्या जे डोक्यात आहे, तुझे जीवाच्या आकांतानं बोलतो, तुझं जे गाव सगळं आज सुन्न झालंय त्यावर सगळा विचार करून मी इथं आलोय आणि तुला न्याय देण्यासाठीच आलोय, तुला न्याय भेटेल। मग दादांच्या या आश्वासनानंतर तुम्ही त्यांना आणखी 2 दिवस वाढवून देताय का, आणि काय तुम्ही त्यांच्या आश्वासनाने म्हणजे समाधानी आहात? हे बघा, मी तर मला काय वाटतं, आता पण बोललो मी प्रसारमाध्यमांना की मला वाटतं की पटकन ते अटक करावेत, सगळे ते लागेधोरे सगळे पकडून हे सगळं जे अराजकता माजली आहे सगळी ती बंद व्हावी सगळी, यासाठी मी जे म्हणतोय तर 1-2 दिवसांना काही जास्त फरक पडणार नाही। उद्या पण आमचा विधी आहे, ते विधी पण होईल आणि त्यांना पण वेळ दिल्यासारखं वाटेल की त्यांनी 2 दिवसात सगळे आरोपी हजर करावे। पण मग दादा हे शब्दाचे पक्के आहेत असं त्यांची एकंदरीत ख्याती आहे, तुम्हाला काय वाटतंय? त्यांची ख्याती आहे तशी आतापर्यंतची, आणि आता त्यांनी जे आश्वासन दिलंय ते आपण बघणारच आहेत। आणि जे लोकप्रतिनिधी आहेत, गावातले लोक आहेत, कुटुंबातले माणसं आहेत आणि पूर्ण मराठवाडा राज्यातले जे सगळे लोक आहेत ना, प्रत्येक समाजाचे, असं एक समाज नाही, त्या प्रत्येक समाजाला जे मी म्हणतोय ना तेच पाहिजे, न्याय पाहिजे संतोष अण्णाला, आणि हे सगळं बंद झालं पाहिजे, एवढीच मागणी आहे सगळ्यांची। तर हे होते संतोष देशमुख यांचे भाऊ, आणि अजित पवारांनी त्यांची देखील भेट घेतली, खाजगीत त्यांची चर्चा देखील झाली, आणि या चर्चेमध्ये माझ्यावर विश्वास ठेव अशा पद्धतीचा विश्वास आहे तो अजित पवारांनी त्यांना व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आगामी काळात कशा पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे। कॅमेरामन अभिजित पिशेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।